स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। आता सुट्टी नाही। आटपाडीचे तानाजी पाटील चांगलेच का तापले म्हणाले, या तानाजी पाटलाची नक्कीच आठवण काढाल। आतापर्यंत 500हून अधिक लोकांच्या गुडघेदुखीचा त्रास पूर्णपणे बंद करणारे आणि ऑपरेशन टाळणारे श्रीराम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुमच्यासाठी सज्ज आहे। सर्वसामान्य लोकांना सहज परवडेल अशी उपचार पद्धती, 100% आजार होणार बरा। गुडघेदुखीवर विना ऑपरेशन मात करा। गुडघ्याचे ऑपरेशन टाळा आणि लाखो रुपये वाचवा। एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या हॉस्पिटलला। आमचा पत्ता मायनी विटा रोड, मायनी। गेले काही दिवस तुम्ही सुरुवातीला आटपाडी शहरामध्ये रस्त्याच्या संदर्भात आंदोलन केलं, त्याच्यानंतर रस्त्याची रुंदी किती ठेवावी याच्यावरून पुन्हा एकदा वाद चिघळला होता। परंतु काल असं सांगण्यात आलं आणि माध्यमांमध्ये सुद्धा एक बातमी आली की गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एक भेट दौऱ्यामध्ये आपण 11 मीटर रस्त्याचा उल्लेख केलेला होता। मग त्यावेळेस 11 मीटरचा रस्ता त्यावेळेस मंजूर होता आणि आता का नाही, हा वाद पुन्हा चव्हाट्यावर येण्याची चिन्ह आहे। वास्तविक पाहता आटपाडी नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आमचं जे अजेंड्यावरला विषय होता त्यामधला प्रामुख्यानं रस्ता हे आटपाडी बाह्यवळण रस्ता, साई मंदिर चौक ते आपले स्टँड, सांगोला चौक, बाजार पटांगण ते पोलीस स्टेशन, हा प्रामुख्यानं एक रस्ता होता। दुसरा नाट्यगृह होतं, तिसरं पेठेचा रस्ता होता, चौथं नगरपंचायतची इमारत होती आणि 5वं जिल्हा ग्रामीण रुग्णालय होतं। त्यामधलं ग्रामीण रुग्णालय पूर्णत्वाकडे गेलं, नाट्यगृह पूर्णत्वाकडे गेलं, पेठेचा रस्ता संपला आणि हा जो मेन रस्त्याचा जो आता वाद चालू आहे, हा रस्ता जवळजवळ मला वाटतं 65% झालेला आहे। वास्तविक पाहता हा रस्ता मंजूर करताना ज्यांनी परवा सांगितले की 10 मीटरची रुंदी आहे, वास्तविक 10 मीटर रुंदी आहे, मंजुरीला ही मान्य आहे। आपण जेवढी रुंदी वाढेल तेवढ्या पद्धतीनं रुंदी वाढवून रस्ता मुळात पहिल्यापासूनच केलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव केलेला नाही। आम्ही कुणाची इमारत पाडलेली नाही। आपण जी फेचोफेच जी रस्त्याच्या दोन्ही बाजूनं पायरीपर्यंत जाऊन जे अंतर रस्त्याला जास्त मिळावं अशा पद्धतीनं मला वाटतं आपण रस्ता आत्तापर्यंत केलेला आहे। त्याच्यामध्ये जी पोलीस स्टेशन चौक ते गाववाडा म्हणजे बाजार पटांगण आणि बाजार पटांगण ते आपले सांगोल कोपरा इथपर्यंतची जर आपण रुंदी बघितली तर मला वाटतं 17-18 मीटरची रुंदी आहे। इस्टिमेटला 10च आहे, पण आम्ही उभा राहून ती 16-17 मीटरपर्यंत नेली। मला वाटतं आपल्या साई मंदिर चौक ते ST स्टँड इथपर्यंतची सगळी मेजरमेंट टाका तुम्ही, 14 मीटरच्या आत रस्ता नाही, 14 मीटरनं रस्ता आहे। पण जो स्टँडपासून जो आपल्या शेटपोळ रोडपर्यंत जाणारा रस्ता आहे त्याच्यामध्ये जी काही कुणी 11 मीटरचा रस्ता केला त्याबद्दल आमच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही भेट द्यायला गेलो होतो। वास्तविक पाहता ते अंतर बघून अत्यंत वाईट वाटलं। आता ज्यांना रस्ता कमी केलाय त्या लोकांना, तिथल्या दुकानदाराला ही क्षणिक सुख आहे, तात्पुरतं। आत्ताच आपण लाईफ टाईम 40-50 वर्षाचा विचार करून जर रस्ता मोठा रुंदीकरण करून मागे सारून जर घेतला तर भविष्यात त्या दुकानदाराला 40 वर्ष व्यवसाय करायला काही अडचण नाही। पेठेचा रस्ता अरुंद असल्यामुळं आणि पेठेतली अवस्था वाईट असल्यामुळं पेठ बंद पडली। वास्तविक सगळ्या दुकानदाराला येऊन मागणी करायला लागली की आम्ही काही नाही, आम्ही अडचण आमची नाही, आमच्या सगळ्या पायऱ्या काढा, पण पेठेतला रस्ता रुंदीकरण करा। मला वाटतं आपण ती पेठेतला रस्ता रुंदीकरण केलं, बंद पडलेली पेठ चालू झाली। आता सगळीकडे 14 आणि 17 मीटरचा रस्ता, मग स्टँड ते शेटपळी रोड जर 11 मीटर केला तर आटपाड्या पेठेची जी अवस्था होती तीच त्या दुकानदारांची अवस्था होणार आहे। आणि कालांतरानं ज्या वेळेला ट्रॅफिक वाढेल
आणि आता गटर केली का तो फिक्स झाला, त्याच्यापर्यंत पाठीमागून लोक येणार आणि भविष्यात अडचण निर्माण झाली, प्रशासनाला पुन्हा मला वाटतं रस्ता रुंदीकरणाशिवाय पर्याय राहत नसतो आणि त्यावेळेला बिल्डिंग पाडली जातात. मला वाटतं आता कुणाची आरसीसी बिल्डिंग पाडण्याची गरज नाही, फक्त पायऱ्या काढणं आणि पायऱ्यापर्यंत रस्ता वाढवणं एवढंच काम होतं. म्हणजे जो वरनं 14 मीटरचा रस्ता आलाय तो 14 मीटरचाच रस्ता कडवरती गेला असता. पण आज त्यांना क्षणिक सुख मिळणार आहे. ज्यावेळेला पेठसारखी दुकानदाराची अवस्था होईल त्यावेळेला त्यांना तानाजी पाटलांची आठवण येईल. आणि मला वाटतं आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे. ही काम करत असताना पोलीस स्टेशन ते बाजार पटांगण हा रस्ताही 10 मीटरचा असताना हा 16-17 मीटरचा रस्ता करताना मला वाटतं काही लोक आपल्या तालुक्यातले नेते माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकरांकडे गेले होते की हा 10 मीटर रस्ता आहे आणि 17 मीटरनं करतात, ही रस्ता तुम्ही थांबवा. मला वाटतं ते बघायला आले. पण काही लोकांनी त्यांना समजून सांगितलं की कॉलेज सुटतं, शाळा सुटती, त्यावेळेला हा यातच अडचण येत्या आणि तुम्ही इस्टिमेट प्रमाणे जर 10 मीटरनं करायला लागला तर मोठा प्रॉब्लेम येईल. जो चाललाय ही योग्य आहे. मला वाटतं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याच्याच कार्यकर्त्याला समजून सांगितलं की बाबा चुकीचं आहे, हा रस्ता मोठा झाला पाहिजे आणि रुंदीकरण ही करतेत ही योग्य आहे आणि 16-17 मीटरनंच झाला पाहिजे. मला वाटतं वास्तविक पाहता तीच भावना माझ्या मनात होती की स्टँडपासून शेटपळ रोडपर्यंत काही लोक काही नेत्यांकडे गेली, जशी त्यांनी भूमिका घेतली तशी ह्यांनी भूमिका घेणं गरजेची होती. पण त्यांनी यात राजकारण बघितलं. मी राजकारण बघितलं नाही, राजकारणामध्ये किती नुकसान होतंय बघितलं नाही. पण माझी भावना आज ही की तो रस्ता 14 मीटरनं व्हावा. पण जर कुणाचा हट्ट असेल, सत्ता आपली आल्या आणि सत्ता आल्यामुळं ही रस्ता आम्ही 11 मीटरनंच करणार, तर माझ्या तुम्हाला सत्तेच्या तुम्ही जीवावर जर करत असाल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा. पण निश्चितपणानं ज्या वेळेला स्टँड ते शेटपळ रोड या रोडपासून जाताना ज्या वेळेला ट्रॅफिक अडचण निर्माण होईल त्यावेळेला माणसं ट्रॅक बदलतात. एखाद्या पंपावर आपण तेल टाकाय गेलो, गर्दी दिसलो तर पुढं टाकू म्हणतो. एखाद्या बाजारपेठात गर्दी असती त्यावेळेला माणूस म्हणतो गर्दीपेक्षा आपण बाहेर जावं. जसं आटपाडी पेठ अरुंद होती त्यावेळेला मार्केट सगळं बाजार पटांगण ते पोलीस स्टेशन या चौकात मार्केट आलं, कारण गर्दी नसते म्हणून. ज्या वेळेला ह्या रोडला गर्दी जाणवेल त्यावेळेला माणसं ह्या रोडकडून येण्याऐवजी बाजार पटांगण मधून मला वाटतं शुक्रवाड्याकडून MY डॉक्टरच्या तिकडून राजाराम बापू हायस्कूलच्या मार्गी जातील. मग ट्रॅफिक सगळं इकडून जायला लागलं तर तिथल्या व्यापाऱ्याच्या धंद्यावरती परिणाम होणार आणि त्या माणसाला आता क्षणिक सुख मिळेल. पण ज्यावेळी ट्रॅफिकमध्ये माणूस अडकल त्यावेळी माणसानं मात्र आठवण त्यांना निश्चितपणाने येईल त्यावेळेला की ज्यांनी ही 14चा 11 केला त्याच्याविषयी मात्र त्याच्या मनामध्ये त्यावेळेला भावना येईल आणि त्यावेळेला माणसाला जाणवेल की तानाजी पाटील म्हणत होतं की 14 मीटरनंच झाला पाहिजे, ती योग्य आहे. मला वाटतं ST स्टँडमधनं ST बाहेर आली, ST वळताना पूर्ण पुढच्या गटरला चिकटत्या, त्यावेळेला इकडली ट्रॅफिक आणि इकडली ट्रॅफिक जाम होते आणि त्यावेळेला मला वाटतं स्टँडचा एरिया आहे अशा ठिकाणी ट्रॅफिक बाजूला निघायला किमान अर्धा तास जातोय. एखादा पेशंट असेल, एखादा पेशंट जाणार येणार असेल तर त्या पेशंटलाही मला वाटतं एखाद्या जीवाला मुकावं लागणार आहे. अशा पद्धतीची अडथळ्याची रेस मला वाटतं तेवढ्या रस्त्यामध्ये चालू आहे. आणि वास्तविक माझ्या राजकारणामध्ये मी कधीही काम कुठलं अडवलं नाही, कधीही काम कुठलं थांबा म्हणून सांगितलं नाही. पण निधी आम्ही आणलाय. काही जण म्हणतात की आमचंही वर मुख्यमंत्री आहेत, आमचं पंतप्रधान आहेत, पण खालून प्रस्ताव न्यायचा, प्रस्ताव तयार करायचा, एस्टिमेट करायचं, डिझाईन करायचं, त्याचं TS घ्यायचा, आपल्या एक्झिक्युटिव्हकडे न्यायचा, एशियापील न्यायचा, मंत्रालयात न्यायचा आणि मंत्रालयामधनं मंजुरी आणायची. ही करायला
अंगात त्यांच्या धमक लागते. मला वाटतं ही सगळा काम करण्याच्या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये कष्ट घेतलेला आहे. हा रस्ता हा एक मॉडेल रस्ता म्हणून आपल्याला बनवायचं होतं, पण त्या अंतरामध्ये काही जण जर अडचण आणत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. रस्ता अधिकाऱ्यांनी मी काय माझीच वाहनं तिथनं जाणार आहेत किंवा रोजच तानाजी पाटील तिथनं जाणार आहे असं काय नाही. आटपाडीतल्या जनतेला लक्षात आलं पाहिजे की रस्ता हा मोठाच असावा आणि शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं शहर मोठं व्हावं ही विजन माझ्याकडे आहे. ती विजन त्यांनी ठेवायला पाहिजे. पण वास्तविक पाहता आटपाडी त्यांना जर डबऱ्यातच ठेवायची असेल तर माझं काय अडथळा येणार नाही. माझं आजच सूचना की डेप्युटी इंजिनियर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी काम उद्यापासून चालू करावं. पण निश्चितपणाने त्या रस्त्याची अडचण ज्या ज्या वेळेला निर्माण होईल त्या वेळेला तानाजी पाटलाच्या योग्य निर्णयाची मला वाटतं आठवण झाल्याशिवाय आटपाडीतल्या जनतेला राहणार नाही असं मला वाटतं. आव्हान असाच चिरत राहिला पाहिजे का तुम्ही यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी पुढे येणार आहात? नाही, तोडग्याचा विषय नाही. माझा आजही म्हणणं आहे 14 व्हावं, 14 करायचं नसेल, सत्तेच्या जोरावर जर त्यांना 11च करायचं असेल तर मी शुभेच्छा दिलेत, करा म्हणले. आणि ह्याची ज्या वेळेला माणसाला अडचण निर्माण होईल त्यावेळेला माझी आठवण येईल की तानाजी पाटील म्हणत होतं तेच योग्य आहे. आणि दुकानदारालाही क्षणिक सुख आहे. लक्षात घ्या, 5, 10, 15 वर्षांच्या वेळेला ट्रॅफिक मोठं होईल, वाढल आटपाडी शहर, त्यावेळेला प्रशासन रस्ता वाढवणारच. मी जी रस्ता केलाय साई मंदिर ते एस टी स्टँड, पोलीस स्टेशन ते बाजार पटांगण ते सांगोल चौक, हा रस्ता लाईफ टाइम 50 वर्ष कुठल्याही बाजूच्या लोकांना डिस्टर्ब होणार नाही असा 16-17 मीटरनं रस्ता केलेला आहे. पण तेवढ्यात 11 मीटरनं त्यांना करून त्यांचा हट्ट पूर्ण करायचा असेल तर माझा डिस्टर्ब राहणार नाही. पण तेवढ्या अंतराच्या रस्त्याची आठवण क्षणोक्षणी माणसाला येईल असं मी सांगतो. दुसरा एक विषय होता, पेठेतल्या रस्त्याच्या अनुषंगाने आमदार गोपीचंद पडळकर यांनी 2 कोटी निधी आणला होता. तो तुम्ही परत पाठवला, प्रशासकीय कालावधीमध्ये तो निधी आला, तो परत पाठवला असाही आरोप करण्यात आला. आता मी निधी पाठवू शकतो, मी काय तिथं प्रशासक म्हणून नाही, मी काय तिथं कुठल्या एखादं काम बघतोय. ग्रामपंचायतच्या हव्या तुमच्या हातात होत्या. नाव ग्रामपंचायत नव्हती, प्रशासक होतं. प्रशासक असताना जर आमदार एखादा जर म्हणत असेल मी पेटेला 2 कोटी आणल्यान माघारी गेलं, मी म्हणतो आता एक दुसरा रस्ता घ्या, त्याला 2 कोटी द्या. काम करायचं नाही, पत्र द्यायचं म्हणायचं की मी करणार होतो असं नाही. तुम्ही अजूनही माझी आवर्जून सांगतो, जी ठोस काम आहेत आटपाडीतली ठोस, त्या कामात एक नेता दाखवा कुठलाही एक. मी जी मग आवर्जून सांगितलं, आटपाडी पेठेचा रस्ता असेल, हा बायपास 20 कोटीचा रस्ता असेल, नाट्यगृह 17 कोटीचा असेल, 22 आणि 6 कोटी फर्निचरचं 28 कोटीचं आपलं जिल्हा ग्रामीण रुग्णालय असेल, पोलीस स्टेशन इमारत असेल, PWD इमारत असेल, आपलं VIP रेस्ट हाऊस असेल, ह्या सगळ्या गोष्टी आणि नगरपंचायतला आम्ही आणलेला जो 17 कोटीचा निधी असेल, ही जी ठोस कामं आहेत ही कामं आम्हीच केलेत. ह्याच्या व्यतिरिक्त एखादं ठोस काम जर आटपाडी शहरामध्ये कुणाचं असेल तर मग ठीक आहे. शिवाय पांढरेवाडीकडे जाणारा रस्ता कॉन्क्रीट नवीन मॉडेल 20 वर्ष जर त्याला खड्डा पडला तर त्या कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे. असा रुंदीकरणाचा कॉन्क्रीट रस्ता त्याला आपण 8 कोटी दिले त्याला. आणि आटपाडी शहर सुधारण्याच्या दृष्टीनं अंतर्गत जेवढे रस्ता आहेत त्याला जवळजवळ 45 कोटी रुपये दिलेत. आणि गल्ली बोळातलं सगळं रस्तं, काय कॉन्क्रीट काय डांबरीकरण, असं सगळं संपूर्ण रस्ता आपण करून घेतलेला आहे. म्हणजे आटपाडी पुढं नेण्याच्या दृष्टीनं मला वाटतं आटपाडी मॉडेल बनवण्याच्या दृष्टीनं माझा आटोकाट प्रयत्न या अगोदरही झालेला आहे आणि इथून पुढेही मी करत राहणार. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.